नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। चला तर शंभू बाळाला भूक लागली त्यासाठी मी आज पोहे बनवते। इथं 2 प्लेट पोहे घेतल्यात, शेंगदाणे घेतल्यात, आवडीनुसार तुम्ही कमी जास्त शेंगदाणे टाकू शकता। 5 कांदे घेतल्यात, कांदे जास्त टाकल्याने पोहे छान होतात। आता 7 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतला। मिरची आणि कोथिंबीर धुवून घेतली। हे बघा, कांदा कट करताना आपल्याला ही साईड आहे ना, ही साईड पहिल्यांदा कट करून घ्यायची ना, ही साईड पहिल्यांदा कट करून घ्यायची म्हणजे डोळ्याला पाणी येत नाही। आता आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे। ही सलपट आहे ना कांद्याचं ते काढून घ्यायचं। खालचा भाग आहे ना असंच आपल्याला राहून द्यायचा आहे आणि कांदा कट करून घ्यायचा। तर बघा कांदा कसा कट करायचा। हे बघा असा कांदा कट करून घ्यायचा आणि हे ना कट केलेलं टाकून द्यायचं, त्याच्यामुळे डोळ्याला पाणी येत नाही। आता बारीक बारीक कांदा कट करून घ्यायचा। हे बघा असा कांदा सगळा कट करून घ्यायचा। असा कांदा कट केल्याने कांदा तिखट लागत नाही, डोळ्यात पाणी येत नाही। तर तुम्ही ही या पद्धतीने कांदा कट करून बघा। ही आयडिया मला माझ्या शंभू बाळाने दिली। जास्त बारीकी नाही आणि जास्त असा मोठा बी नाही, असं मीडियम कांदा कट करून घ्यायचा असा। हे बघा ही ट्रिक तुम्ही एकदा वापरून बघा, अजिबात तुमच्या डोळ्याला पाणी येणार नाही। कितीही कांदा तिखट जरी असला तरी डोळ्याला पाणी येणार नाही। सगळा कांदा असाच कट करून घेते। आता कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेते। मिरची बारीक करून घेते। आता मी पोहे धुवून घेते। पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यातलं पाणी काढून घेते। हे बघा पोहे भिजवून घेतलेत। पोह्यामधलं लगेच पाणी काढून घ्यायचं, नाहीतर पोहे असे चिकट होतात। आता कढईमध्ये तेल घालते। हे बघा 2 पळी मी तेल घातलं। तेल गरम झालं की लगेच इथं शेंगदाणे घालते। शेंगदाणे चांगले असे तळून घ्यायचे, एकसारखं हलवून घ्यायचं आणि शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे। शेंगदाणे हे बघा लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। कढईमध्ये मोहरी टाकली अर्धा चमचा, जिरे 1 चमचा, त्यानंतर कढीपत्ता टाकून घेते। कढीपत्ता टाकला की मिरच्या टाकते, त्याला चांगलं हलवून घेते। आता मिक्स करून झाल्यानंतर ना ह्यात लगेच कांदा घालायचा। आता एकसारखं आपल्याला मोठ्या गॅसवरती कांद्याला चांगलं हलवून घ्यायचं। आता पोह्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेते। आता अर्धा चमचा मीठ टाकलं। साखर आणि मिठाचा बॅलन्स होण्यासाठी असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पोहे एकसारखे लागतात, टेस्टी लागतात। तर तुम्ही ही ट्रिक वापरून बघा। आता कढईमध्ये हळद घालते। हळद जास्त नाही घालायची, थोडीशी घालायची, अर्धा चमचा बारका छोटासा। आता मिक्स करून घेते।
मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला पोहे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये. आता पोहे मिक्स करून घेते. पोह्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. पोह्यामध्ये थोडंसं पाणी असं शिंपडायचं आणि पोहे झाकून ठेवायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा. हे बघा पोहे झाले. एखाद मिनिटच ठेवायचं असं झाकून, म्हणजे पोहे आहेत ना ते मऊ होतात. आणि हे बघा आता मी शेंगदाणे टाकते, मिक्स करून घ्यायचं. हे आपले पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. थांब की बाळा, मी देते तुला पोहे. हे बघा शंभू बाळाला मी पोहे दिलेले. बोला ना गेला, लाजतोय नुसता, बोलत नाही. काय ऍक्टिंग करायला लागली? अरे तुला लिंबू पिळून खायचं का असं म्हणते बाळा. शंभू बाळा, पोहे कसे झालेत ते मला सांगा. थांब मी तुला चारते बघ पोहे कसे झालेत. नाही म्हणते बघा, मी हाताने चारले तर शंभू. अवघड आहे बाबा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.